हाय, आज आम्ही खेडला आलो आहे कोकणात गणपतीसाठी स्पेशल. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती भारी व्ह्यू आहे. मस्त घर आहे. तुम्हाला कसा वाटला व्ह्यू? मस्त आहे ना. व्ह्यू बघू बघा, परत एकदा तुम्हाला दाखवतो. पूर्ण धुके 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 आहेत, पूर्ण डोंगरात घर आहे. तर बघा मस्त व्ह्यू आहे. आम्ही आता सध्या आम्ही सकाळ सकाळी आलो. आमच्या इथे गणपती आलेत. आता आम्ही फ्रेश बीच झालोय. आता गणपतीची गाणी लागलेत. आता आम्ही जरा फिरायला जाणार आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवतो की अजून कोकण अजून किती सुंदर आहे. नेचर. बाय. जसं की तुम्ही पाहू शकतात, आता आम्ही कोकणामध्ये हरणे बीचला आलो आहोत आणि हे बीच खरंच खूप सुंदर आहे. मन प्रसिद्ध होईल असं हे बीच आहे. आणि इकडे आम्ही रील्स सुद्धा बनवले आहेत. आल्यावरती आम्ही इकडे थोडंसं एकमेकांसोबत टाइम स्पेंड केला आणि नंतरला काय, गणपती आहे म्हणजे गरबा नाच सगळं होणारच ना. मग आम्ही गरबा सुद्धा खेळलो. जिकडे बेस्ट फ्रेंड आहेत म्हटलं तिकडे हे गाणं तर वाजलंच पाहिजे ना. चला मग. आणि हे लोक बघा मोदक बनवून आहे. आमच्या गणपती दाखवतो तुम्हाला. बघा गणपती पाय पडायला आलेले आहेत लोक. जॅक जॅकशी तुम्हाला मी भेटवतो. जॅक जॅक या जॅक. जॅक सुशांतला पूर्ण इग्नोर करतोय. आणि आता आम्ही सगळे चाललोय जेवायला. तर तुम्हाला कोकणातील जेवण सुद्धा दाखवतो. चांद, कुठं आलोय आपण? जेवण येत आहे, आम्ही जेवत आहे. ही आमच्या कोकणातली पारंपरिक पद्धत आहे. सर्वांच्या घरी जेवण. माझा भाऊ अविधा देवाची पूजा करतोय. मला तर वाटतं पहिल्यांदा करत असेल देवाची पूजा. चांदणी भाऊ फर्स्ट टाइम देवपूजा करतोय ना. आणि आज आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन आहे. तर ही आपल्या घरातल्या शेवटची आरती आहे. आणि शेवटची आरती म्हटल्यावरती मनाला थोडंसं दुःख होतं. काय नाही, मग आम्ही सगळ्यांनी लाईनीत प्रत्येकाने आरती घेतली. जशी की माझ्यानंतर तुम्ही पाहू शकता ऋतुजा आली, ती सुद्धा आरती घेत होती. तिने ओढणीच घेतली नव्हती तर तिला ओढणी दिली पुन्हा. हो ना, आरतीला गेली आणि ओढणीच नाही घेतली तिने. मग काय नाही, तिने पण आरती घेतली. आणि पाहू शकता तिच्यानंतर श्रद्धा देखील आली, पण त्या मॅडमने पण आपल्या ओढणी घेतली नव्हती. मग त्यांनाही ओढणी आपण दिली आहे. आणि आरती झाली, मग सगळे लोक बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत होते. चला तर मग आपण भेटूया डायरेक्ट आता विसर्जनाला जाताना. आता आम्ही गणपती बुडवायला चाललोय. टोपी पण नाही. चप्पल घाल माझी तू. चप्पल निसर्गरम्य गाव आहे यांचं. तर आम्ही सध्या खाली चाललोय गणपती बुडवायला.
आणि आता मी गणपती बुडवणार आणि मी जर खोल असेल तर पाण्यात उतरू शकतो, नाही तर मग नाही उतरू शकत. खोल असेल तर पोहायला मजा आहे. ते बघा पोरं, लहान लहान पोरं फटाकडे फोडतात. गणपतीची मजा एक वेगळीच आहे. हे बघा ही माझी बहीण चांद. ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई, जिस्म जैसे अजंता की मूरत कोई, जिस्म जैसे निगाहों पे जादू कोई, जिस्म नगमा कोई, जिस्म खुशबू कोई, जिस्म जैसे इतना सुकून मेरे दिल में चुन लिया तू है तो मुझे फिर और क्या चाहिए. ओय तुला मुलगी काय बोललीस? जे आला मी पण घाबरलो. गणपती बघा हे बघा, हे तर इथे गाणी गाणी बोलत बोलत चाललेले आहेत गावातली सर्व पोरं. माझी वादळाची छाया असू दे, धनी मनी नाव तुझे असू दे. कृपेची छाया असू दे, धनी मनी नाव तुझे असू दे. गाणी बोलत बोलत हे लोक चाललेले आहेत. आता गाणी बोलत बोलत आता गणपती बुडवायला जाणार आहे बघा. वातावरण बघू शकता तुम्ही, एवढं वातावरण मस्त आहे ना. सर्व चारी साईडला जंगल आहे. हे लोक जंगलाच्या टोकावरती राहतात. एवढा टोकावरती राहतात ना, इथं बस पण येऊ शकत नाही आणि बस पण येत नाही. एवढ्या डोंगरावरती राहतात ते लोक. खाली बघू शकता तुम्ही, हा बघा बाळ फुटले बघा. वरती गर्दी बघा किती आहे. हा माझा भाऊ अवित. अवित बघा फोटो काढ त्याचा काढ. हा काढ पूर्ण गणपती. हा एक करवली गणपती कुठे झाली पुढे हरवली. बार फटाकडे घेऊन वाजवणार आहेत. मी आता नदीवरती जाणार आहेत. चॅनलचं नाव काय रे? चॅनलचं नाव चांदणी ब्लॉग. तुला काय करायचंय? तू पण येशील बघ. अवित याला घे. याला घेशील ना? सुशांतची बायको बघा किती मोठी आहे. वाईफ बघ इकडं. बायको सध्या नाराज आहे नवऱ्यापासून. परी हे दोघं नवरा बायको आहेत. सध्या दोघांचं भांडण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बायको रुसली आहे नवऱ्यापासून. बायको बघतच नाहीये. हे आता पाणी साठवत आहेत गणपती बुडवण्यासाठी. इथं खोल आहे. फायनली आम्ही त्या स्पॉटला पोहोचलो आहे जिकडे बाप्पांना विसर्जन करायचं आहे. बट इकडे पाणी कमी असल्यामुळे सगळे लोक इकडे दगड काढतात. तुम्ही बघू शकता. शेवटची आरती करत आहेत. आता गणपती बाप्पांना बुडवण्यात येत आहे. शेवटची आरती चालू आहे. तुम्ही बघू शकता. फोटो काढ.
वाजता आता गणपती बुडवण्यात येत आहे. आपला गणपती इकडे आहे. समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे. घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे. माझा मोरया 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 रे माझा मोरया 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 माझा मोरया 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 माझा मोरया मोरया तर फायनली आपल्या जे लाडक्या बाप्पाचं विसर्जन आहे ना ते पूर्णपणे व सुखरूपता रीतीने झालेले आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. जीना क्या अति प्यार बिना, जीवन के यही चार बिना, धन दौलत बिना चले मगर जिंदगी ना चले. कोकणात आलं म्हटलं तर बाला डान्स बघणं हे तर गरजेचंच आहे ना. मग चला बघूया. कोणासोबत जाऊ मी एकटं जाऊ. चला मग गाईज, हा व्लॉग आपण इकडेच एंड करूया. आणि हो, पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. हा आपला पहिला व्लॉग होता यूट्यूबवरचा. तर अगर तुमचा सपोर्ट असेल तर आपण असे नवीन नवीन व्लॉग्स आणत राहूया. आणि हो, अगर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.